एक भुयारी प्रवास भाग 31. विजय, तू जेव्हा मला म्हणाला की नेहा इथे येणार आहे तेव्हाच तुला या गोष्टी समजणे महत्त्वाचे झाले. कारण ऋषिकुळात काय घडलंय हे तुला आठवणही तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते आठवण्यासाठी मला तुझी मदत करावी लागेल. इतक्या वर्षांनी तुझी माझी भेट होते, जवळपास हजारो वर्षांनी. आपण तेव्हा ऋषिकुळात एकत्रच होतो. तुला आठवेल हळूहळू. गुरुवर्य त्याला बोलले. गुरुवर्याने त्याला शंतनू आणि श्रीरंग यांची सर्व माहिती सांगितली, जी तुम्ही आधीच मागच्या भागात वाचली आहे. पूर्वजन्मीचा तू रुद्रसिंह नावाप्रमाणे शरीराने बलवान होतास. शंतनूविषयी तुझ्याही मनात द्वेष निर्माण झाला होता, म्हणून तू प्रत्यक्षपणे काहीच केलं नाहीस, पण अप्रत्यक्षपणे तू बाकीच्या सर्वांना मदत केलीस. तू तेव्हा वाईट काही केलं नाहीस, पण बाकीच्यांसोबत होला हो मिळवायला आणि नेहाला ऋषिकुळातून घेऊन आलास, हेच त्यावेळेस तू केलेले कर्म आहे. नेहमी लक्षात ठेव, तू वाईट कर्म केलंस काय आणि वाईट कर्म करणाऱ्याला साथ दिलीस काय, यात फरक नसतो. तोही तितकाच दोषी ठरतो जितका करणारा दोषी असतो. तुझ्या बाबतीत तेच झाले. तू स्वतः काही केले नाहीस, पण साथ मात्र दिलीस. पण शेवटी तुला पश्चाताप झाला, म्हणून तू आज इथे आहेस. राहिला प्रश्न नेहा तुला भेटण्याचा, तर तू तिला पाहता क्षणी प्रेमात पडला होतास. आतापेक्षाही तेव्हा ती दिसायला सुंदर होती. त्यामुळे जेव्हा ऋषिकुळात तू तिला आणलेस तेव्हा तुला तिच्याविषयी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा वाटला. पण प्रत्येकाचं कर्म हे वेळ आल्यावर फळ देतं असतं. जसं आपलं चांगलं कर्म चांगलं फळ देतं, वाईट कर्म वाईट फळ देतं, तसंच तुलाही कर्माचं फळ मिळालं. तुलाही ऋषिकुळ सोडावं लागलं होतं. त्यावेळी तुला पश्चाताप झाला म्हणून कुटीस स्थान मिळालं, पण बाकीचे अजूनही शैवाक्षी वैर पत्करून आहेत. त्याला त्रास देत आहेत. त्याच्यावर होणारे हल्ले हे तेच करत आहेत, ज्यांनी त्याला ऋषिकुळात कटकारस्थान रचून बाहेर केलं. आताही त्याला ऋषिकुळात जायला द्यायचं नाही, म्हणून त्याने किती त्रास दिले हे तूच पाहिलेस. आता मात्र त्याला ऋषिकुळात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तुला कळलंच आहे, सुशीला आताही त्याच्या आयुष्यात आहे आणि नेहाही त्याच्यावर प्रेम करते. फक्त तो आता कुठेतरी गायब आहे, म्हणून घरच्यांना तिने लग्नाला होकार दिला आहे, एवढंच. आता तुला एक काम करावं लागेल. शैवा आपल्या स्वतःच्या घरी आज जाणार आहे, तेही सुशीलाला घेऊन. तेवढ्या वेळात तुला नेहाला इथे आणणे गरजेचे आहे. तुर्तास शैवागचा विषय बाजूला ठेवून तुला तिच्याशी लग्न करायचं आहे. पुढचं आपोआप बदलेल, फक्त तू धीराने संयमाने घे. पूर्वीचा तू ह्या आयुष्यात डोकावता कामा नये.
परंतु नेहाला जेव्हा हे समजेल की शैवाक आपल्यासोबतच आहे तेव्हा ती काहीही करू शकते. ते तुला सांभाळता आलं पाहिजे. गुरुवर्यांचं बोलणं संपतच होतं की दारावर टकटक झाली. विजयी आता मागच्या जन्मीच्या विचारातून वास्तवात आला. दारावरच्या टकटक सोबतच आवाज आला. गुरुवर्य, आत येऊ का? हा आवाज शैवाकचा होता. सोबत सुशिला होती. सकाळचे 11 वाजले होते. गुरुवर्यांनी त्याला आत येण्यास सांगितले. स्मितहास्य करत गुरुवर्यांनी त्याला बसायला सांगितले. बरं झालं, अगदी वेळेवर आलात दोघंही. आईबाबांना भेटायला जायचं आहे, हो ना? शैवाक सुशिलाने मान हलवून होकार दिला गुरुवर्यांना. विजयशी आता मी आपल्या पूर्वील आयुष्याबद्दलच बोलत होतो. नेहा ही तुझी पूर्वजन्मीची बायको असून कर्मधर्म संयोगाने ती विजयीच्या आयुष्यात आली आहे. ती आपल्या कुटीत येऊ इच्छित आहे, तर तुम्हाला ती वेळ साधणं खूप गरजेचे आहे. आज आपल्या शक्तीचा तू पहिल्यांदाच वापर करून इथून गुप्तपणे तुम्ही तुझ्या घरी जाणार आहात. तुमच्यासोबत विजयही गुप्तपणे येईल. जेव्हा नेहा घरातून बाहेर पडेल तेव्हा तुम्हाला तुझ्या घरी प्रवेश करायचा आहे. नेहा तिथेच असली तर मात्र हे सहजासहजी साध्य होणार नाही. नेहा घरातून बाहेर आले की विजय तिला त्याचं खरं रूप दाखवून इथपर्यंत घेऊन येईल. गुरुवर्य शैवाकला म्हणाले. ठीक आहे गुरुवर्य, आम्ही तुमच्या आज्ञेने व धीराने सर्व करू. शैवाकने गुरुवर्यांना वचन दिले आणि दोघेही गुप्तपणे बाहेर जाण्यास सज्ज झाले. आज शैवाक खरं तर खूप खुश होता. अदृश्य रूपात विहार करण्याची त्याची पहिलीच वेळ होती. आज मंत्रपठण करून खरंच ती विद्या आपल्याला प्राप्त झाली आहे का याची अनुभूती शैवाकला येणार होती. त्यांनी सर्वांना नमस्कार केला. मंदिरात नमस्कार केला. शैवाकने हात जोडले, मंत्रपठण केले आणि अदृश्य रूपात त्याची इच्छा प्रकट केली. पण काहीच झालं नाही. त्याला तर विद्या प्राप्त झाली होती, मग असं का होत होतं? शैवाक आणि सुशिलाला चिंता वाटली. हे कसं शक्य आहे? जेव्हा गुरुवर्य आम्हाला म्हणाले की तुम्ही अदृश्य होऊ शकता, आम्ही लगेच झालो होतो. निशंक होऊन आम्ही मंत्रपठण केला आणि अदृश्यही झालो. शैवाकला आता काय करावं सुचत नव्हतं. असं का झालं असावं की मंत्रपठण करून इच्छा बोलूनही त्याला अदृश्य होता येत नव्हतं. त्याच्या पाठोपाठ विजयही तेथे आला. त्याने पाहिलं की काहीतरी गडबड झाली आहे. तो ह्या दोघांजवळ आला. काय झालं शैवाक? काही अडचण आहे का? विजयने त्यांच्याजवळ येताच विचारले. शैवाकचा चेहरा थोडा नाराज दिसत होता. त्याने आपल्यासोबत घडत असलेले विजयला सांगितले.
मी मंत्र उच्चारून अदृश्य व्हायची इच्छा व्यक्त केली तरी मी अदृश्य होत नाहीये. मला खरंच काही कळत नाहीये. शैवाग थोडा चिंतित होऊन बोलत होता. गुरुवर्यांनी सांगितलं, म्हणजे तीळ मात्र शंका नाही की तू अदृश्य होणारच, पण तरीही काही अडचण येत आहे. म्हणजे आपण गुरुवर्यांना विचारलं पाहिजे. विजयच्या बोलण्यातून गुरुवर्यांविषयीचा विश्वास अगदी ओसंडून वाहत होता. शैवाग, सुशीलाही तयार झाले. तिघे पुन्हा गुरुवर्यांकडे आले. गुरुवर्य अजूनही तिथेच होते. त्यांनी तिघांना पाहिले. एक वेगळं हास्य त्यांच्या चेहऱ्यावर होतं. त्यांना माहीत होतं की ते तिघे आपल्याकडे का आले आहे. आता तिघांनी गुरुवर्यांना नमस्कार केला आणि गुरुवर्यांसमोर पुन्हा येऊन बसले. शैवागचा चेहरा नाराज स्पष्ट दिसत होता. गुरुवर्य, शैवागच्या तोंडून पुढे शब्द निघेना. त्याला खूपच वाईट वाटत होतं त्या क्षणी. गुरुवर्यांनी पाणी पुढे केलं. शैवाग ते पाणी प्याला. थोडं बरं वाटल्यावर तो त्यांना बोलला, गुरुवर्य, मी मंत्र पठण करूनही आणि इच्छा व्यक्त करूनही मी अदृश्य झालो नाही. मला यामुळे खूप वाईट वाटत आहे. या गोष्टीची मी आतुरतेने वाट पाहत होतो आणि आज तो आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यात येणार होता. मी खूप खुश होतो. गुरुवर्य, मला याचं कारण काहीच समजत नाही. शैवाग व्यथित होऊन आपल्या भावना गुरुवर्यांकडे मांडत होता. मला का प्राप्त झाली नाही ही विद्या? गुरुवर्य, त्याचे डोळे काठोकाठ भरले होते. शैवागने आपल्या सर्व भावना गुरुवर्यांसमोर मोकळ्या केल्या. आज जो काही तो आहे तो फक्त आणि फक्त गुरुवर्यांच्या अपार कष्टामुळे आहे. पण काय कारण असेल की आज त्याला जी विद्या प्राप्त व्हायला हवी होती ती झाली नव्हती? मन आतून नाराज झाले होते. गुरुवर्य 2 मिनिटं शांत बसले. त्यांना कारण तर माहीत होतं. बघूया काय कारण आहे ते पुढच्या भागात वाचनाचा आनंद घ्या. वाट पाहते. आपल्या कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद.